एसएससी CHSL भरती 2025। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला। एसएससी CHSL ची भरती निघालेली आहे मंत्रालयामध्ये आणि यामध्ये जागांचा जर विचार केला 3131 जागांसाठी ही भरती निघालेली आहे। आणि या भरतीमध्ये शिक्षण फक्त 12वी पास लागते। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुलींना फॉर्म भरता येणार आहे। एसएससी CHSL भरतीमध्ये ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे 23 जून 2025 पासून फॉर्म भरणे सुरू झाले आणि फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे 18 जुलै 2025 फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे। तर एसएससी CHSL भरतीमध्ये वयोमर्यादा काय आहे, एसएससी CHSL भरतीमध्ये पेपर आहे की नाही आहे, त्याचबरोबर एसएससी CHSL भरतीमध्ये ग्राउंड वगैरे किती असणार आहे, निवड प्रक्रिया काय आहे आणि आपलं जर एसएससी CHSL भरतीमध्ये सिलेक्शन झालं तर आपल्याला कोणत्या ठिकाणी जॉब करावं लागणार आहे, कोणत्या विभागामध्ये आपल्याला जॉब करावं लागणार आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। आणि त्याचबरोबर यामध्ये पगार किती भेटणार आहे संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून एसएससी CHSL भरतीबद्दल सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून एसएससी CHSL भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की व्हिडिओ खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचत आहे। तर पहा, एसएससी CHSLच्या जवळपास 3131 जागांसाठी ही भरती निघाली आणि सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे। आणि हे जे विद्यार्थी मित्रांनो मंत्रालयामध्ये हे भरती निघाली एसएससी CHSLची। तर यामध्ये दोन पद आहेत। तर पहिलं जे पद आहे आमचे डेटा एंट्री ऑपरेटर DU डेटा एंट्री ऑपरेटर ग्रेड 1चं पद आहे। त्याचबरोबर दुसरं कनिष्ठ विभाग लिपिक LDC कनिष्ठ सचिवालय सहाय्यकचे यामध्ये JSAचं पद आहे। तर असे यामध्ये पद आहे। तर आता आपलं या ठिकाणी सिलेक्शन झालं एसएससी CHSL भरतीमध्ये। तर आपल्याला काम कुठं करावं लागणार आहे, जॉब कुठं करावं लागणार आहे, तर पहा जे मंत्रालय असते जसं सडक मंत्रालय झालं, त्याचबरोबर परिवहन मंत्रालय झालं, रक्षा मंत्रालय झालं, त्याचबरोबर सिंचन मंत्रालय झालं, तर जेवढे पण काही मंत्रालय आहे तर त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला मंत्रालयामध्ये काम करावं लागते आणि कम्प्युटरवर आपल्याला त्या ठिकाणी काम करावं लागते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर चांगली जे ही भरती चालू आहे आणि या भरतीमध्ये तुमचं सिलेक्शन झालं एसएससी CHSL भरतीमध्ये। तर पगार सुद्धा आपल्याला यामध्ये जवळपास 40,000 रुपये प्लस यामध्ये पगार भेटणार आहे। सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे आणि नोकरीचं जे ठिकाण आहे हे संपूर्ण भारत आहे। तर एसएससी CHSL भरतीमध्ये आपण या ठिकाणी वयोमर्यादेवर विचार केला तर 18 ते 27 वर्षापर्यंत एसएससी CHSL भरतीमध्ये आपल्याला फॉर्म भरता येते। SC/ST कॅटेगरीचे विद्यार्थी असाल तर 18 ते 32 वर्षापर्यंत आपल्याला या भरतीमध्ये फॉर्म भरता येते। त्याचबरोबर OBC कॅटेगरीचे विद्यार्थी असाल तर 18 ते 30 वर्षापर्यंत आपल्याला फॉर्म भरता येणार आहे। ओपन कॅटेगरीचे असाल तर 18 ते 27 वर्षापर्यंत आपल्याला फॉर्म भरता येणार आहे। आणि आपलं जे वय यामध्ये मोजल्या जाणार आहे 1 जानेवारी 2026 रोजी आपलं वय मोजल्या जाणार आहे, गणलं जाणार आहे। फीचा जर विचार केला जनरल OBC कॅटेगरीसाठी 100 रुपये फी ठेवण्यात आली आहे। SC ST PWD कॅटेगरीसाठी आणि एक सर्व्हिसमॅनसाठी 1 रुपया सुद्धा यामध्ये फी नाही आहे। त्याचबरोबर महिला उमेदवार कोणत्या कॅटेगरीचे असाल SC ST OBC EWS NTPC ओपन SBC 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 1 रुपया सुद्धा यामध्ये फी ठेवण्यात आली नाही, एक लक्षात ठेवा। तर एसएससी CHSL भरतीमध्ये आपण निवड प्रक्रिया जर पाहिलं तर एसएससी CHSL भरतीमध्ये ग्राउंड नाही आहे, उंचीची काही अट नाही आहे। तर आपलं जे सिलेक्शन होणार आहे एसएससी CHSL भरतीमध्ये तर आपलं यामध्ये पेपरवर सिलेक्शन होणार आहे। फक्त यामध्ये 12वी पास लागते, तुम्ही फक्त 12वी पास आहे महाराष्ट्रातील आपल्याला कोणत्या जिल्ह्यातले असाल तर मुलं मुलींना फॉर्म भरता येते एसएससी CHSL पदामध्ये। तर पहिलं जे पद आहे डेटा एंट्री ऑपरेटर DU डेटा एंट्री ऑपरेटर ग्रेड A, तर या पदामध्ये 12वी आपण पाहिजे आणि आपल्याला गणिताचा विषय यामध्ये पास आपण पाहिजे। आणि त्याचबरोबर बाकीच्या पदामध्ये 12वी पास यामध्ये पाहिजे, बस बाकी काहीच नाही पाहिजे। आर्टवाले जरी असाल तरी आपल्याला फॉर्म भरता येते, कॉमर्स असाल सायन्स असाल तरी आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येते। तर एसएससी CHSL भरतीमध्ये आपण निवड प्रक्रिया जर पाहिलं तर आपलं जे यामध्ये सिलेक्शन होणार आहे तर ते पेपरच्या बेसिसवर होणार आहे। 2 यामध्ये पेपर होणार आहे आणि त्याच्यावर आपलं या ठिकाणी एसएससी CHSL भरतीमध्ये सिलेक्शन होणार आहे। तर सर्वात पहिले आपण पहिला पेपर जो आपण एसएससी CHSL भरतीचा जर आपण पहिला पेपर पाहिला तर पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। एका प्रश्नाला 2 गुण असणार आहे, 200 मार्काचा पेपर असणार आहे, 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। ज्यामध्ये GK GHचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, गणिताचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। टोटल 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। एका प्रश्नाला 2 गुण आहे, 200 मार्काचा पेपर असणार आहे, 100
प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। 60 मिनिटात आपल्याला पेपरसाठी टाइम भेटणार आहे। निगेटिव्ह मार्किंग 0.50 एवढी निगेटिव्ह मार्किंग असणार आहे। तर हा क्वालिफाईंग पेपर असते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि सेक्शन 2चा जो पेपर आहे तर त्यामध्ये जे परीक्षेला प्रश्न विचारले जाणार आहे सेक्शन 2च्या पेपरमध्ये, तर पहा यामध्ये गणिताचे 30 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। दुसऱ्या पेपरमध्ये SSC CHSL भरतीमध्ये गणिताचे 30 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। बुद्धिमत्ता चाचणीचे 30 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि एका प्रश्नाला 3 गुण आहे। तर झाले किती, हे 60 मार्काचा हा पेपर असणार आहे। 60च प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। 60 मिनिटाचा टाइम आपल्याला भेटणार आहे। त्याचबरोबर इंग्रजी ग्रामरचे 40 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। त्याचबरोबर जनरल नॉलेजचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। तर हे 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। 180 तर एका प्रश्नाला 3 गुण आणि 60 मिनिटाचा टाइम झाला। आणि त्याचबरोबर कम्प्युटरचे आपल्याला यामध्ये 15 प्रश्न हे कम्प्युटरचे विचारले जाणार आहे। एका प्रश्नाला 3 गुण आहे। तर झाले किती, हे 45 आणि 15 मिनिटाचा टाइम भेटणार आहे। तर अशा प्रकारे आपला SSC CHSL भरतीचा या ठिकाणी पेपर होणार आहे। आणि पेपर झाल्यानंतर SSC CHSL भरतीमध्ये आपलं काय असणार आहे, स्किल टेस्ट यामध्ये असणार आहे। आता स्किल टेस्ट म्हणजे काय, तर त्याला जे विद्यार्थी मित्रांनो टायपिंग म्हटलं जाते। तर तुमच्याजवळ फॉर्म भरताना टायपिंग नसेल तरी चालते, यामध्ये टायपिंग यामध्ये जे कंपल्सरी मागितली नाही फॉर्म भरताना, तर नंतर सुद्धा तुम्ही या ठिकाणी टायपिंग करू शकता। पण यामध्ये आपलं या ठिकाणी जेव्हा पेपर होणार आहे सेक्शन 2चा, तर त्यावेळी आपलं त्या ठिकाणी टायपिंग लागणार आहे। म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला इंग्लिश 35 शब्द प्रति मिनिट आपल्याला टायपिंग त्या ठिकाणी करावं लागणार आहे आणि हिंदी 30 शब्द प्रति मिनिट आपल्याला त्या ठिकाणी टायपिंग त्यांना करून दाखवावं लागणार आहे। तर एवढं त्या ठिकाणी आपल्याला टायपिंग त्यांना करून दाखवावं लागणार आहे, एक लक्षात ठेवा। तर टायपिंग त्या ठिकाणी करून दाखवावं लागणार आहे जेव्हा या ठिकाणी सेक्शन 2चा पेपर असणार आहे त्यावेळेस। तर अशी संपूर्ण निवड प्रक्रिया SSC CHSL भरतीची आणि SSC CHSL भरतीचा जो आपला पेपर या ठिकाणी असणार आहे तर तो आपला या ठिकाणी 18 ते 18 सप्टेंबरपर्यंत पहिला पेपर आपला असणार आहे। आणि त्याचबरोबर दुसरा जो पेपर असणार आहे फेब्रुवारी-मार्च 2026 पर्यंत आपल्याला दुसरा पेपर या ठिकाणी होणार आहे। तर ह्या पेपराच्या तारखा मी तुम्हाला सांगून दिला होणार आहे। तर SSC CHSL भरतीचे जे पेपर आपल्या महाराष्ट्रामध्येच होते, तर पहा पुणे झालं, मुंबई झालं, त्याचबरोबर कोल्हापूर झालं, त्याचबरोबर नांदेड झालं, नाशिक झालं, जळगाव झालं, छत्रपती संभाजी महाराज नगर झालं, त्याचबरोबर अमरावती झालं, जळगाव झालं। तर हे काही सेंटर आहे, ह्या सेंटरवर जे आपलं SSC CHSL भरतीचा या ठिकाणी पेपर होणार आहे। आपल्या महाराष्ट्राचा पेपर होणार आहे। नाशिक सेंटर त्या ठिकाणी असणार आहे। तर हे काही सेंटर आहे, या सेंटरवर आपला पेपर असणार आहे। नागपूर पण सेंटर आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर अशी संपूर्ण निवड प्रक्रिया, तर चांगली SSC CHSLची भरती निघाली आहे 3131 जागांसाठी। तर या भरतीमध्ये 12वी पासवरच आपल्याला मुलांना आणि मुलींना फॉर्म भरते ते ऑलरेडी फॉर्म भरणे चालू झाले 23 जूनपासून आणि फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे 18 जुलै 2025 हे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। तर जे पण विद्यार्थी या भरतीची चांगली तयारी करणार, अभ्यास करणार आहे, त्याच विद्यार्थ्यांचं सिलेक्शन SSC CHSL भरतीमध्ये होणार आहे। तर मंत्रालयामध्ये आपल्याला यामध्ये काम करावं लागणार आहे, एक लक्षात ठेवा। जे मंत्रालयामध्ये ज्या जागा खाली राहते डाटा एंट्री ऑपरेटरच्या, जसं सडक परिवहन मंत्रालय झालं, त्याचबरोबर सडक मंत्रालय, परिवहन मंत्रालय, तर ह्या जेवढे पण रक्षा मंत्रालय जेवढे पण मंत्रालय आहे त्यामध्ये जेवढ्या पण जागा डाटा एंट्री ऑपरेटरच्या खाली राहते तर त्या यामध्ये भरावं लागते। तर अशी प्रोसेस आजच्यासाठी थांबतो। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय